नमस्कार मित्रांनो. बाजार समितीमध्ये बुधवारी गुळाचे दर प्रति क्विंटल 1600 रुपयांनी घसरल्याचे चित्र समोर आले असून सौद्यामध्ये प्रति क्विंटल सरासरी 6000 रुपये भाव हा राहिला आहे. बाजारपेठेत साखरेचे दर घसरल्याने बुधवारी गुळाचे दरही घसरले. शनिवारी निघालेल्या सौद्यात गुळाचा प्रति क्विंटल दर हा 7800 पर्यंत गेला होता. चढ्या दराचा हा गुळ बाजारपेठेत गुजरातच्या बाजारपेठेत हा पाठवला गेला होता. दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने गुळाची मागणी घटली. याचा परिणाम सोमवारच्या सौद्यावर झाला असून गुळ उत्पादक शेतकरी जादा दर मिळाला पाहिजे या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारी गुळच खरेदी केला नाही. कोल्हापूर बाजार समितीमध्ये गुळ तसाच पडून राहिला. समितीमध्ये बुधवारी सकाळी सौद्यांना सुरुवात झाली. गुजरातहून घटलेली मागणी आणि बाजारपेठेत साखरेचेही दर उतरल्याने गुळाचा दरही घसरला. गेल्या आठवड्यापासून वाढणाऱ्या साखरेच्या दराला थोडासा ब्रेक लागला आहे. 6000 प्रति क्विंटलच्या वर गेलेली घाऊक साखर त्याचे दर झपाट्याने कमी होत 5500 रुपयांपर्यंत ठोक भाव हे कमी झाले. केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्यानंतर तसेच अनेक ठिकाणी साखर कारखान्याच्या तपासण्या सुरू झाल्यानंतर दरात उतार पाहावयास मिळाल्याची माहिती साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितली. अलीकडील सत्रामध्ये साखरेच्या दरात झालेल्या तीव्र वाढीनंतर प्रत्यक्ष बाजारातील मागणी त्या तुलनेत वाढली नाही. त्यामुळे खरेदीदारांनी सावध भूमिका घेतल्याने प्रमुख बाजारपेठेमध्ये साखरेच्या दरात क्विंटल मागे 500 रुपयाची मोठी घट झाली. घाऊक बाजारात दर घटले असले तरी किरकोळ बाजारात मात्र अद्याप वाढलेले दर तसेच कायम असल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी 70 ते 75 रुपये किलो दराने साखरेची विक्री सुरू आहे. केंद्र सरकारच्या साखर आयातीच्या निर्णयामुळे आगामी काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे. आयातीमुळे पुरवठा वाढण्याच्या अपेक्षेने बाजारातील तेजीवर दबाव निर्माण झाला आहे. अलीकडे तेजीच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांनीही थांबा आणि पहा अशी भूमिका घेतल्याचे चित्र आहे. कमकुवत भौतिक मागणी आणि आयातीमुळे वाढण्याची शक्यता असलेले उपलब्धता आणि अलीकडेच तेजीमुळे सावध झालेली खरेदी या 3 प्रमुख घटकामुळे नजीकच्या काळात देशांतर्गत साखर बाजारात दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.